वृश्चिक राशी एक अशी राशी जी अंतर्मुखाने भरलेली आहे, जी हसते पण तिच्या डोळ्यातला अश्रू दुःख गूढ लपलेलं असतं, जी प्रेम करते पण हे प्रेम इतकं खोल असतं की ते संपूर्ण आत्मा व्यापून टाकतं. आणि जेव्हा या वृश्चिक राशीच्या जीवनात कोणीतरी विशेष व्यक्ती येतं, तेव्हा त्या नात्यामध्ये मन शरीर आणि आत्म्याने बांधली जाते. पण आता 2025 मध्ये एक महत्वाचं वळण जीवनामध्ये येणार आहे. ग्रहाचे आगमन व आत्म्याचे वियोग. 2025 एप्रिल महिन्यामध्ये शनीचा प्रभाव, राहू केतू, काही अदृश्य ग्रहस्थिती वृश्चिक राशीच्या जीवनात जबरदस्त उलथा पालट करणार आहेत. स्वतःला हरवून बसलात, नाते मोडण्याच्या उंबरठ्यावर बसलं, सामान्य विशेष वियोग निर्माण झाला, व्यक्ती तुमच्या हृदयाच्या गाभ्यात बसले असून सुद्धा पूर्ण झाले नाहीत. ऋणानुबंधात सत्य. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक उद्देश असतो. काही जण शिकवायला येतात, काही जण बळी द्यायला येतात, काही आत्मा हलवायला येतात, काही प्रवेश करायला येतात, तर काही पूर्वजन्माची ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी येतात. कदाचित त्यांनी तुमचं प्रेम दिलं, साथ दिलं, विश्वासघात केला, पण जे काही घडलं ते आधी ठरलेलं आहे. हे ऋण पूर्ण झालं आहे आणि म्हणूनच ब्रह्मांड या व्यक्तींना तुमच्यापासून दूर नेत आहे. शनी आणि राहूचा जड प्रभाव. तुटणाऱ्या नात्यांचं कारण शनिदेव, कर्माचं दंडाधिकारी. आता या तुमच्याबद्दल पोट दाखवत आहेत. तुम्ही खूप दिलं, देणं शिकवलं पाहिजे. राहू प्रेमाचा स्वामी तुम्हाला दाखवतो की प्रेम हे कायमस्वरूपी नसतं, क्षणभंगार असतं. पृथ्वी पकार कारणकारक तुम्हाला एक आध्यात्मिक वाटेवर नेण्याच्या तयारीत आहेत. तुम्ही जेथे जेथे प्रेम कराल तिथे शिकवाल. तुटणं म्हणजे शेवट नाही, तुटणं म्हणजे शेवट नसून तो सुद्धा एक नवीन आरंभ आहे. होय, हा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाईल. शक्य आहे की त्यांनी आधीच दुरावा दाखवला असेल किंवा ते अजून तुमच्या जवळच आहेत पण आतून हरवलेले आहेत. हे तुटणं एक प्रलय आहे, पण प्रलयाच्या राखीतून तुम्ही नवीन विश्व जन्माला येत आहे. तुमचं नवं स्वप्न जन्माला येत आहे, अधिक मजबूत, अधिक जागरूक, आत्मनिर्भरतेने भरलेलं. या काळात आपण काय करावं? आत्मिक पुनर्निर्मितीसाठी मार्गदर्शक. शांत रहा, स्वीकार करा. तुमच्याशी जे घडत आहे ते केवळ तुमच्या दोषामुळे नाही, तर ब्रह्मदेवाच्या संकल्पनेचा एक भाग आहे. प्रतिकार न करता स्वीकारा. हनुमान चालिसा आणि महामृत्युंजय मंत्र रोज 11 वेळा म्हणा. हे केल्याने मन शांत राहतं, रक्षण करतं. एखादी गोष्ट पूर्ण करा, हे सातत्याने पुढे ढकलू नका. तुमच्या आतील ऊर्जा नात्यांवर तुमच्यावर वळवा. स्वप्न देह पूर्ण करण्यासाठी वेळ द्या. सर्जनशीलतेतून वेदना व्यक्त करा. कविता लिहा, संगीत ऐका, चित्र काढा. तुमचं दुःख वेगवेगळ्या मार्गाने कमी करा. शेवट काय तर माझं काय चुकलं, कशामुळे घडलं, का होत आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधत बसू नका, सोडून द्या. भविष्य काय सांगतं तर 2025च्या एप्रिल महिन्यापासून तुमचं जीवन संपूर्णपणे बदललेलं असेल. तुमच्या नात्यांची जागा आत्मस्वावलंबनेतून घेतलेली असेल. एक नवीन आत्मा, एक नवीन ऊर्जा व्यापलेली असेल. तुम्ही जुनं सर्व सोडून देऊन नवीन मार्गाला लागली असाल. एक वेदनादायक शेवट ही एक तेजस्वी सुरुवात आहे. वृश्चिक राशी, तुम्ही युद्धातील सैनिक आहात, परंतु हे युद्ध बाह्य नसून अंतर्गत आहे. या महाप्रलयात एक भाग तुमचा नष्ट होईल, पण यावेळीच एक नवीन जन्म घेईल, अधिक खोल आणि शुद्ध, अधिक दिव्य, अधिक तेज. या स्वरूपात आपलं नवीन जीवन सुरुवात होईल. थोडक्यात काय तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींना, प्रत्येक व्यक्तींना आपल्यामधून एक वस्तू गमावली जाणारच आहे. अनेक वस्तू गमावू शकता, पण याचा विचार न करता पुढे जाण्याची इच्छा ठेवा. काय गमवायचं आहे? तर आपल्या मनामधील विचार, आत्मचिंतन, निगेटिव्ह विचार, काही आत्मिक
या गोष्टी आपल्यामधून हिरावून जाऊन नवीन दिशा मिळणार आहे, नवीन योग मिळणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना महाभयंकर त्रासापासून मुक्तता मिळणार आहे. गेले 6 ते 8 महिने म्हणजेच गणपतीपासून तुम्हाला प्रचंड त्रास होत आहे. छोटे मोठे आजार होत आहेत. मोठे काही नाही, पण छोटे आजार साथच सोडत नाहीत. एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा. कोणतेही काम होत नव्हते. चांगलं हातातलं काम, समोर दिसणारं काम पण होत नव्हतं. काहीच होत नव्हतं. निराश होत होता. अंगदुखी, मन निराश, अस्वस्थता वाटणे, कोठेच मन न रमणे या गोष्टींनी सतावला होता. पण यापासून सुटका झालीच आहे. हा एप्रिल महिन्यातील 15 तारखेनंतरचा काळ आपणास खूप शुभदायी फलदायी ठरणार आहे. आपला मनातील आत्मचिंतन, निगेटिव्ह विचार सर्व काही निघून जाणार आहेत. आत्म्यातील निगेटिव्ह विचार, आत्मचिंतन, सतत टोचणारे मागील विचार या सर्व गोष्टी निघून जाणार आहेत आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. तुमचे सर्व काम पूर्णत्वास निघणार आहे. जीवनात आता खुशाली येणार आहे. धनप्राप्तीचा योग आहे. तुमच्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद संधी निर्माण करून देणार आहे. या संधीचे सोनं करावं. फक्त वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवावं. आपलं बाकी सर्व काही ठीकच होणार आहे. या कालावधीनंतर भरपूर काही आपणास दिले जाणार आहे. त्या वेळेचा फायदा उठवा. तुमचीच वेळ आहे, गमावू नका. तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. नोकरीमध्ये नवीन नोकरीचा योग येणार आहे. प्रमोशन होणार आहे. प्रचंड धनलाभ होणार आहे. व्यवसायात अनेक मार्गांनी यश मिळणार आहे. अनेक दिवसापासून अपयश येत होतं. प्रचंड नुकसान होत होतं. फायदाच मिळत नव्हता. पण आता तुमचे हे दिवस संपलेले आहेत. अगदी सांगायचं तर तुमचे जुने सर्व दिवस, वाईटाचे दिवस संपलेले आहेत, निघून गेलेले आहेत. त्याचा जरासुद्धा न विचार करता नवीन मार्गाने सर्व काही ठीक होणार आहे. जिथे हात घालाल तिथे पाणी निघणार आहे. हे सर्व काही आपल्या जीवनामध्ये घडणारच आहे. अगदी खात्रीशीर सांगतो, वृश्चिक राशीच्या लोकांना दुःखाचे, संकटाचे दिवस संपलेले आहेत आणि यशाचे दिवस सुरू झालेले आहेत. नवीन खरेदीचा योग होणारच आहे. नवीन घर, नवीन गाडी, नवीन बंगला, नवीन मोबाईल, तुम्हाला ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला पूर्णत्वास नेण्यास सुरुवात आत्तापासूनच होणार आहे. हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. आवर्जून कमेंट करून सांगा तुमच्या कोणकोणत्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत.